एका विशाल आणि घनदाट जंगलाच्या नागमोडी वाटेनं राजू नावाचा एक अत्यंत प्रामाणिक लाकूडतोड्या रोज सकाळीच आपल्या कामासाठी घराबाहेर निघायचा। जंगलातील एका संथ वाहणाऱ्या नदीकिनारी पोहोचून राजू नेहमीप्रमाणे मोठ्या मेहनतीने आणि उत्साहाने झाडांच्या वाळलेल्या फांद्या तोडू लागला। पण तेवढ्यात अचानक एका ओल्या दगडावरून त्याचा पाय घसरला आणि तो स्वतःला सावरणार तेवढ्यात हातात धरलेली जुनी कुऱ्हाड निसटून थेट खाली गेली। छप्पाक असा मोठा आवाज झाला आणि राजूची ती जुनी साधी लोखंडी कुऱ्हाड थेट त्या खोल नदीच्या संथ पाण्यात गडप झाली। आता आपल्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन आणि लाडकी कुऱ्हाड हरवल्यामुळे राजू नदीकाठावर बसून अत्यंत दुःखी झाला आणि रडू लागला। आपल्या डोळ्यांत अश्रू घेऊन हताश झालेला आणि हतबल झालेला राजू मनोभावे आणि आर्ततेने देवाला मदतीसाठी प्रार्थना करू लागला। तेवढ्यात एकाएकी नदीच्या संथ वाहणाऱ्या पाण्यातून एक अत्यंत तेजस्वी, प्रकाशमान आणि सुंदर अशी जलदेवता हळूच प्रकट झाली। त्या दयाळू जलदेवतेनं आपल्या हातामध्ये एक अतिशय सुंदर, लुकलुकणारी आणि चमचमणारी सोन्याची कुऱ्हाड शांतपणे राजू समोर धरली। ते पाहून राजू अत्यंत नम्रतेनं आणि हात जोडून म्हणाला, "नाही देवी, ही एवढी मौल्यवान आणि चमकणारी सोन्याची कुऱ्हाड माझी नक्कीच नाही." राजूचे उत्तर ऐकून जलदेवतेने पुन्हा एकदा पाण्यात हात टाकला आणि दुसरी एक पांढरी शुभ्र चमकदार चांदीची सुंदर कुऱ्हाड बाहेर काढली। राजूने पुन्हा एकदा मान खाली घातली आणि नम्रपणे म्हणाला, "छे देवी, ही सुंदर दिसणारी चांदीची कुऱ्हाड सुद्धा माझी नाही। मी इतका श्रीमंत नाही." राजूचा प्रामाणिकपणा पाहून प्रसन्न झालेल्या जलदेवतेने शेवटी पाण्यातून राजूची स्वतःचीच ती जुनी काळीकुट्ट लोखंडी कुऱ्हाड बाहेर आणली। आपली स्वतःची ती लाडकी कुऱ्हाड सुरक्षित पाहून राजूचा आनंद गगनात मावेनासा झाला। तो आनंदानं थुई थुई उड्या मारू लागला। राजूच्या या अद्भुत प्रामाणिकपणावर मनापासून खुश होऊन जलदेवतेनं त्याला तिन्ही कुऱ्हाडी भेट दिल्या। कारण लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा हेच माणसाचे